नमस्कार. मी समाजसेवक प्रकाश कनोजे, नाशिक, महाराष्ट्रातून. सर्वात प्रथम आपण माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि यावर मी आपलं मत आपल्याला सांगतो. 3 नवीन कायदे झाले आहेत. या कायद्यांचाही फायदा होतोय. या कायद्यांमध्ये जी काही आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे तिचा वेग वाढवण्याकरता खूप चांगल्या तरतुदी केल्या आहेत आणि त्यातली सगळ्यात चांगली तरतूद तर ही आहे की आता कुठल्याही आरोपीच्या वकिलाला किंवा सरकारच्याही वकिलाला 2 वेळेपेक्षा जास्त तारीखच मागता येणार. 2 वेळेसपेक्षा जास्त तारीख मागायची असेल तर त्याकरता अतिशय सक्षम अशा प्रकारचं कारण लागावलं. त्यामुळे पूर्वी एखादी न्याय मिळण्याकरता केस जी 10-10 वर्ष चालायची, म्हणजे आपण तो पिक्चर पाहिला होता तारीख पे तारीख पे तारीख, आता तो विषय बंद झालेला आहे. आपण आता माननीय मुख्यमंत्री साहेबांचं वक्तव्य ऐकलंच का बुवा आज नवीन कायदा आहे त्याच्यामुळे जे कोर्टात 10-10 वर्ष ज्या केसला लागतात, जे 10-10 15-15 वर्ष निकाल लागत नाही, तरी पण आता 2 तारखामध्ये जास्तीत जास्त 3-4 तारखामध्ये त्याचा निकाल लागणार म्हणजे लागणार. खूप चांगलं काम केलं मुख्यमंत्री साहेब. आपण माझ्याकडनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छाही. असंच काम करत राहा तुम्ही. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तर मला एक आपल्याला विनंती करायची आहे. आपण जे सांगितलं तर त्याप्रमाणे वागण्यासाठी आणि आपल्याला एक नवीन पायंडा पडला पाहिजे. तो असा की आज जवळपास 50% राजकीय नेत्यांवर गुन्हेगारीचे खटले आहे आणि केसेस आहे, वर्षानुवर्ष चालू आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही राजकीय नेते, आमदार, खासदार आणि सरकारी अधिकारी यांच्यावर जे केसेस आहे त्यांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून एक नवीन पायंडा पाडा आणि लवकरात लवकर निकाल लावा. कारण हे त्या जागेवर बसून आणि हे सगळं कार्य करत आहे आणि समजा 10 वर्षानंतर जर निकाल लागला, तो दोषी ठरला, मग त्यांनी केलेले कार्याबद्दलच निर्णय चुकीचे आहे का बरोबर आहे हे सांगाल तुम्ही. तर माझी तुम्हाला विनंती आहे का तुम्ही हे फास्ट ट्रॅक कोर्टला चालवा आणि सगळे खटले बघा, म्हणजे किती फरक पडतो जनतेलाही कळेल. नाही बुवा काहीतरी आहे. आता उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर सरळ एक सक्षम उदाहरण आहे तुमच्या समोर, स्वर्गीय अजितदादा यांचं. आपण मोदी साहेब यांनी सांगितले 70,000 कोटीचा घोटाळा झाला, बरोबर आहे. त्याचा निकाल लागला नाही. आज ते दुर्दैवी ऍक्सिडेंटने वारले, देव त्यांच्या आत्म्याला शांती दो. पण शेवटी नुकसान कोणाचं झालं? जनतेचं झालं. ते 70,000 कोटी जनतेचे, त्याचं काही कळलंच नाही ना, ते केस बंद झालं. तो पुढच्या केसेसमध्ये असं काही होऊ नये त्यासाठी तुम्ही प्रत्येक जेवढे राजकीय नेते, आमदार, खासदार प्लस सरकारी अधिकारी ज्यांच्यावर भ्रष्टाचार, इतर गुन्हे दाखल आहे, ज्यांचे केसेस चालू आहे, ते तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टवर घ्या आणि त्यांचा निकाल फटाफट लावा. आणि माझी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की हा व्हिडिओ कमेंटसह पुढे फॉरवर्ड करा आणि लोकांना सांगा का त्याच्यावर कमेंट करून पुढे सांगा, म्हणजे यांना ते कमेंट दिसल्यावर लगेच फास्ट ट्रॅक कोर्टवर घेतील. आणि मी माननीय मुख्यमंत्री साहेब, राज्यपाल आणि महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायाधीश यांनाही पत्र लिहून सांगणार आहे की या लोकांचे केसेस तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टवर घ्या. त्यासाठी मला सर्वांची आपली मदत हवी. सोशल मीडियावर ही लिंक आपण कमेंटसह पुढे फॉरवर्ड करा आणि आपले विचार सांगा. आमचे पैसे जातो ना, सरकारी वकील सगळे काही, आणि आमचा वेळ जातो, पैसे जातो. त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे, प्लीज हा व्हिडिओ कमेंटसह पुढे फॉरवर्ड करा. आणि मुख्यमंत्री साहेब, एकदा परत माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे का या सगळ्या लोकांचे तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.